श्री नर्मदा पुराण अध्याय 21 कपिला नद्यो उत्पत्ती वर्णन। ओम नमो नर्मदाय। राजा युधिष्ठिराने सांगितले, हे सुरवत श्रेष्ठ ब्राह्मण, आपल्या कृपेने विविध आश्चर्ययुक्त वृत्त ऐकले। आता पुन्हा जे ऐकू इच्छितो ते आपण मला सांगावे। हे निर्मळ मुनी, ही श्री नर्मदा नावाने प्रसिद्ध नदी सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आणि पुण्यव्रत कशी आहे? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बोलले, श्री नर्मदा नद्यांमध्ये श्रेष्ठ आणि सर्व पाप नष्ट करणारे आहे, ती सर्व चराचर तारणारी आहे। हे राजा, श्री नर्मदा महात्म्य जे मी आधी ऐकले ते मी तुम्हाला सांगेन। तुम्ही एकाग्र चित्तेने लक्षपूर्वक ऐका। गंगा कणखलमध्ये विशेष पुण्यदायिनी आणि सरस्वती कुरुक्षेत्रात परमपवित्र व पुण्यदा मानली आहे। परंतु गाव किंवा वनात सर्वत्र श्री नर्मदा परमपुण्य देणारी मानली जाते। सरस्वती जल 3 वेळा व 3 दिवसात पवित्र करते, यमुना जल 7 दिवसात आणि गंगा जल त्याच समयी पवित्र करते। परंतु श्री नर्मदाचे जल केवळ दर्शनानेच पवित्र करते। कलिंग देशाच्या पाठीमागील पश्चिमेकडील अर्धभागात अमरकंटक पर्वतात प्रगट झालेली श्री नर्मदा त्रैलोक्यात प्रसिद्ध, पावलोपावली पुण्यदायिनी तसेच पवित्र आणि श्रेष्ठ मानली गेली आहे। महाराज, तिथे देवता, गंधर्व, तपस्वी, ऋषी या सर्वांनी तप करून परमसिद्धी प्राप्त केली आहे। हे राजा, मनुष्य श्री नर्मदा स्नान करून नियमात स्थिर राहून इंद्रियांवर ताबा मिळवून आणि तिच्या तटावर एक रात्र निवास करून सर्व कुळाला तारतो। पूर्वी युधिष्ठिर अमरकंटक पर्वत सर्व देवांचे आश्रयस्थल प्रिय युधिष्ठिर, अमरकंटक पर्वत सर्व देवांचे आश्रयस्थल तसेच ऋषीमुनीने अतिसेवित आहे, म्हणून ते परम सिद्धी क्षेत्र आहे। राजेंद्र सिद्धीची आकांक्षा करणारे सिद्धी विद्याधर भूत गंधर्व हे सर्व दृश्यादृश्य रूपात या उत्तम स्नानाचे सेवन करतात। तेव्हापासून मी या उत्तम स्नानाचा आश्रय घेतला आहे। इथे श्री नर्मदात निश्चितच ओंकार स्वरूप श्री शंकर सर्व भूतसंग युक्त गणासहित सदा निवास करतात। हे राजा, यास्तव अमरकंटक पर्वतापासूनच तीर्थविस्तार तुम्हाला सांगतो। येथे पुण्यतीर्थे आहेत। श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर जी जी तीर्थे आहेत त्यांच्या विस्ताराचे वर्णन करण्यास साक्षात श्री ब्रह्मदेव असमर्थ आहे। शतयोजना म्हणजे साधारणतः 400 कोसापेक्षा जास्त या श्रेष्ठ नदीची लांबी आहे। श्री नर्मदा अर्धा योजन रुंद विस्तारलेली आहे। अमरकंटक पर्वतापासून समुद्रापर्यंत श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर ती निसंशय 60 करोड 60,000 तीर्थे आहेत। श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर निसंशय 60 करोड व 60,000 तीर्थे आहेत। वायूने श्री नर्मदा तटावर 67 करोडपेक्षा अधिक तीर्थे सांगितले आहेत। हे राजा, पण प्रत्यक्षात ते सत्ययुगात असतात। निरंतर धर्मनिष्ठ मानव ते सर्व पाहू शकतात। राजा, जसजसे भयंकर दारुण कलियुग येते तसतसे हीन सत्व मानवाला अल्पता प्राप्त होते। या पर्वतावर जालेश्वरादी तीर्थे आहेत। हे राजा, ते पितरांना तृप्ती, स्वर्ग आणि मोक्ष देतात। तिथे श्रेष्ठ दारुण वन आणि चारुका नदीचा शुभ संगम आहे। श्री नर्मदाच्या उत्तरेला उत्तम चरुकेश्वर तीर्थ, दारुकेश्वर तीर्थ आणि व्यतिपातेश्वर तीर्थ तसेच कोटी तीर्थ, कोटी यज्ञ आहे। हे नृपश्रेष्ठ, या प्रकारे श्री नर्मदाच्या उत्तर तटावर तीर्थे आहेत। अमरेश्वराच्या बाजूला 108 शिवलिंग आहेत, त्यापैकी वरुणेश्वर मुख्य आहे। ही सर्व तीर्थे सर्व पापहारी आहेत। मारधूत गावाच्या बाजूला सिद्धेश्वर, यमेश्वरही आहेत। ओंकार क्षेत्राच्या पूर्व भागात श्रेष्ठ केदार तीर्थ आहे। महाराज, त्याच्याजवळच पापनाशक स्वर्गद्वार आहेत, जे ब्रह्मेश्वर नावाने प्रसिद्ध आहे। त्याच्या पुढे पवित्र सप्त सारस्वत
रेवाच्या दक्षिण तीरावर सावित्र, सोमतीर्थ अशी सर्व 8 रुद्रस्थाने आहेत. भरतश्रेष्ठ या पर्वतावर करोडो रुद्र आहेत व ते सर्व स्थान आणि चंदनमालांनी संतुष्ट होतात. हे राजा, स्वतः श्री रुद्र जे निसंशय प्रसन्न होतात. मात्र मंत्र जपाने पापशुद्धी आणि ध्यानाने अनंत फलप्राप्ती होते. श्री नर्मदा तटावर दान केल्यास सर्व भोग प्राप्त होतात असे भगवान श्री शंकरांनी सांगितले आहे. पर्वताच्या पश्चिम भागाकडे स्वतः श्री महेश्वर देव ओंकार रूपात निवास करतात. तेच जगाच्या आधी सनातन पुरुष आहे. तिथे स्नान केल्यावर शुचिर्भूत होऊन ब्रह्मचारी व जितेंद्र होऊन विधीपूर्वक पितृकार्य करावे. तिथे तीळ मिश्रित जलाने पितृदेवांचे तर्पण करावे. हे पांडूनंतर 7 पिढ्यापर्यंत त्यांचे कुल स्वर्गात प्रसन्न राहते. तो शरीर स्वास्थ्यासह सुखाने अनेक भोग प्राप्त करतो. देवांनी पूजित होऊन 60,000 वर्षापर्यंत क्रीडा करतो. पितृपूजन फल समृद्धीच्या सिद्धीने तो फार काळ प्रसन्न राहतो. त्यानंतर तो स्वर्गातून उतरून शुद्धोत्तम कुळात जन्म घेतो. तो धनवान, दानशील, निरोगी व लोकपूजित होतो. पुन्हा ते तीर्थ स्मरण करून पुन्हा तिथे जातो. दुसऱ्या जन्मात तो श्री रुद्राचा उत्कंठ अनुचर होतो आणि त्याप्रकारेच तो ब्रह्मचार्य व्रताचे पालन करून, उपवास करून, इंद्रियांचा ताबा मिळवून आणि सर्व हिंसेपासून निवृत्त होऊन उत्तम फळ प्राप्त करतो. हे निराधिपती, अशा प्रकारे धर्माचरण करून जो देहत्याग करतो त्याला जे पुण्य फल प्राप्त होते त्यासंबंधी ऐका. हे पांडवा, शतसहस्र वर्ष स्वर्गात राहतो. अप्सरांनी भरलेल्या दिव्य शब्दांनी प्रतिध्वनित, स्वर्गात दिव्य चंदनाने लिप्त, शरीराचा दिव्य अलंकाराने शोभित, सिद्ध गंधर्वाने सन्मानित असा तो देवतांसह क्रीडा करतो. पुण्यभागावर तो स्वर्गातून उतरून बलवान राजा होतो. हत्ती, घोडे, रथ आदीसह धर्मज्ञ, शास्त्र तत्पर असा तो चांदी सोन्यांनी युक्त शेकडो सप्तसह 78 मजली भवनात राहतो. ते भवनद्वारी मदोन्मत्त हत्तीचे चित्कार व घोड्यांच्या खिळाकळाने इंद्रभवनाप्रमाणे शोभून दिसते. तेथील सर्व सुंदर स्त्रियांना प्रिय श्रीमान राजराजेश्वर त्या गृहात राहून क्रीडा उपभोगाशी समन्वय साधत सर्व व्याधी वर्जित असा 100 वर्षांपेक्षा अधिक जिवंत राहतो. जे अमरेश्वरला मरण पावतात त्यांच्या बाबतीत असेच होते. जे अमरकंटकला भक्तिपूर्वक देहत्याग करतात त्यांना स्वर्गप्राप्ती होऊन परमगती मिळते. स्नान, दान, जप, होम, अशुभाशुभ जे काही पुराणात ऐकतो, हे राजा, ते सर्व इथे करोडपट होते. श्री नर्मदा तटी जे वृक्ष कालचक्रानुसार उन्मळून पडतात ते जलस्पर्श होताच उत्तम गती प्राप्त करतात. हे राजा, त्या तीर्थात ज्याचे शरीर नष्ट होते त्याची गती आकाशातील वायूप्रमाणे निवृत्तीरहित असते. पाताळात त्याच्या भोगशाली भवनात 3000 कन्या निवास करतात आणि त्याला पाठविण्यासाठी प्रार्थना करतात. दिव्य भोगाने संपन्न होऊन तो इच्छेनुरूप काळक्रीडा तसेच आनंद उपभोगतो. हे राजन, समुद्रापर्यंत पृथ्वीवर अमरकंटक सारखा दुसरा पर्वत नाही. त्या पर्वताच्या पश्चिमेला त्रैलोक्यात प्रसिद्ध जालेश्वर नावाचे प्रसिद्ध कुंड आहे. त्या कुंडात पिंडदान केल्याने तसेच संध्योपासनेने 12 वर्षापर्यंत पितृघ्न तृप्त होतात. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर कपिला महानदी आहे, जी देहदार व सादडा वृक्षांनी झाकलेली, खैर वृक्षांनी शोभित, माधवी, अमरवेल आदी लतांनी अलंकृत, तसेच गर्जना करणारी श्वातपद व कोल्हा वानर आदी जीवांनी आणि सुंदर पक्ष्यांनी सदा आनंदित असते. हे राजा, तिथे 100 करोडपेक्षा अधिक ऋषी निवास करत होते असे मी ऐकले आहे. त्या सर्वांनी तिथे तप करून मोक्ष प्राप्त केला. त्याचा पुनर्जन्म व जगी आगमन झाले नाही. तिथेच महात्मा कपिलाने कठोर तप केल्यामुळे ते सिद्धेसेवित पुण्यतीर्थ झाले. कारण ते कपिल आणि कपिलाचे भक्त महर्षी तसेच कपिल मतानुयायीद्वारा सेवित झाले. कपिल महर्षीचे वास्तव्य आणि तपामुळे ती पापाचा क्षय करणारी नदी कपिला नावाने संबोधली जाते.
तिथे अमरेश्वर अमरकंटकामध्ये 100 करोड तीर्थापेक्षा अधिक तीर्थे आहेत. तिथे अहोरात्र निवास करून ब्राह्मणांना दान करून मनुष्य सर्वतः पापमुक्त होतो. भगवान श्री शंकराच्या कृपेने तेथे सर्व कर्म करोडपट होते. कारण ते भरतवंशोत्पन्न राजा. तिथे ओंकाराचे नक्षर रूप आहे. शिवरूप त्या ओंकाराचे मात्रानेच अक्षर रूप बनते. पशुपक्षी वृक्षलता झुडपे इत्यादी अन्य कोणीही असो ते तिथे मरण पावल्यावर निसंशय स्वर्गात जातात. तिथे विशाला महानदी आहेत. त्या नदीत स्नान करून न्यायपूर्वक दान केल्यावर मनुष्य पुण्यात्मा होतो. तिथे देवगण सर्व किन्नर तसेच महासर्पासहित यक्ष राक्षस गंधर्व आणि तपोधन ऋषी आदी सर्व अमरकंटकला येऊन श्री नर्मदेचे दर्शन घेतात आणि दोन्ही शुभतटांना वंदन करतात. पूर्वी सर्व लोकात भयंकर युगात महाभयंकर श्री नर्मदा पुत्र जो शैल्यसहित होता तो शैल्यरहित केला म्हणून तो सर्व देव आणि ऋषींनी हिचे विशाला नावाने स्मरण केले. राजा युधिष्ठिराने विचारले, पूज्यनीय तात, कपिलाची उत्पत्ती कशी झाली आणि विशाला कशी संबोधली? हे मुनी, श्री नर्मदा पुत्र शल्ययुक्त कसा झाला हे जगाला आश्चर्य वाटण्याजोगे आहे. श्रेष्ठ व्रत प्रिय विप्र, मी ते ऐकू इच्छितो. श्री मार्कंडेय वदले, हे राजा, पूर्वी दक्ष कन्या सतीने शूलपाणी श्री शंकरासह श्री नर्मदा जलात आनंदाने क्रीडा करून जलाबाहेर आल्यावर अचानक दुसरे वस्त्र परिधान केले. राजा, देवीचे ते इंद्रधनुष्यासारखे स्नान वस्त्र सेविकांनी खूप पिळले तेव्हा त्यातून जे जल निघाले त्याचीच महानदी कपिला झाली. देवीच्या अंगाला लावलेल्या सुगंधी उटीच्या संयोगाने वस्त्रातून निघणारे जल भुऱ्या रंगात वाहू लागले. अशा प्रकारे रंग व नामामुळे तिला कपिला संबोधले. शिवाय ती सुवासिक रस व पुष्पयुक्त असल्यामुळे सुगंधित झाली. अनेक वर्णाचे लाल पांढरे जल जे वस्त्र बाहेर पडत होते ते पालवीसम कोमल अशा त्या तेजस्वी हाताने पिळे जात होते. ते जल कपिल तांबूस वर्णाचे झाले. त्यापासून ही श्रेष्ठ नदी निघाली. तिला जाणणाऱ्या पुराणार्थ पारंगत पुरुषाद्वारा ती कपिला नावाने ज्ञात झाली. हे वस्त्रोत्पन्न व श्री नर्मदा जलोत्पन्न श्रेष्ठ कपिला नदी परम पुण्यशालिनी जाणण्याजोगी आहे. या अध्यायात ओंकारेश्वर सहित अमरकंटकाचे वर्णन झाले. अमरेश्वरालाच अमलेश्वर व ममलेश्वर संबोधन आहे. हा कपिला नदी उत्पत्ती वर्णन नावाचा 21वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.